नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीचा मंथन मधील गणिताचा आज अभ्यास बघणार आहोत. इयत्ता चौथी, चला तर मग पाहूया. त्यामध्ये बघणार आहोत व्यवसाय 9. तर बघा बालमित्रांनो, व्यवसाय 9 मध्ये आपण पाहूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी मूळ संख्यांचा गट कोणता? आता इथं बघा, या ठिकाणी खालीलपैकी मूळ संख्यांचा गट ओळखा असं म्हटलेलं आहे. आता इथं बघा पर्याय आहे 1, 3, 5, 13, 15, 17 दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आहे 23, 25, 29 आणि चौथा पर्याय आहे 2, 7, 11. तर बालमित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आणि समसंख्या म्हणजे काय हे माहीत असायला हवं, तरच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर करेक्ट सांगता येईल. आता या ठिकाणी बघा, 1 ही अशी संख्या आहे जी संयुक्त संख्या म्हणजे त्याला काय म्हणतात आपण, मूळही नाही, समही नाही आणि विषमही नाही, म्हणजे संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या आहे. पण आता या ठिकाणी बघा बालमित्रांनो, पर्याय क्रमांक 2 मध्ये 13, 15, 17, तर 15चे अवयव पडतात म्हणजे 15ला भाग जातो, म्हणून ही मूळ संख्या नाहीये. 1 ही मूळ बी नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय बसणार नाही. इथं 15ला भाग जातो म्हणून हा सुद्धा पर्याय बसणार नाही. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा 23, 25, 29, तर 25ला भाग जातो म्हणजे 5 5 25, म्हणून ही सुद्धा मूळ संख्या होऊ शकत नाही. मूळ संख्या म्हणजे फक्त ती आणि तीच. तर बघा या ठिकाणी 2, 7 आणि 11, तर बघा या ठिकाणी 2, 7, 11 ही मूळ संख्या आहेत आणि हा पूर्ण मूळ संख्यांचा गट आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. तर बालमित्रांनो पुढे बघा, प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या गटात 3 मूळ संख्या आहेत? आता या ठिकाणी बघा कोणत्या गटामध्ये, आपल्याला इथं गट दिलेले आहेत आणि त्या कोणत्या गटामध्ये 3 मूळ संख्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. 11 ते 20. आता या ठिकाणी बघा 11 ते 20 मध्ये 11, 13 आणि 17 या 3 मूळ संख्या आहेत. आणि 19 ही सुद्धा मूळ संख्या आहे, म्हणजे या ठिकाणी 4 झाल्या, तर हा पर्याय होऊ शकत नाही. 71 ते 80 मध्ये बघा 71, त्यानंतर 71, 73 आणि 75. 51 ते 60 मध्ये बघूया 51, 53 आणि 57ला भाग जातो, त्याच्यानंतर 59. 91 ते 100 मध्ये बघा 91, 93, 95, 97 4 संख्या येतात. तर बालमित्रांनो या ठिकाणी 51 ते 60 मध्ये 3 मूळ संख्या आहेत. पुढचा प्रश्न बघा, एकक स्थानी 7 असलेल्या एकूण मूळ संख्या किती? आता एकक स्थानी 7 असलेल्या मूळ संख्या किती आहेत हे आपल्याला बघायचं आहे. एकक स्थानी 7 असलेल्या मूळ संख्या 7, या ठिकाणी बघूया आपण 17, 27, 37, 47, 57, त्यानंतर 67, 77 आणि 87, 97 ह्या एकक स्थानी 7 असलेल्या संख्या आहेत. पण याच्यातला आपल्याला मूळ संख्या शोधायच्या आहेत. तर 7 ही एक मूळ संख्या, ही 2, 3च्या पाड्यात 27 येते म्हणून ही मूळ संख्या नाही. 37 ही एक मूळ संख्या आहे. 47 मूळ संख्या आहे. 57,
ही एक संख्या आहे, 67 ही एक संख्या आहे आणि 77 11 सती 77 आहे, त्याच्यामुळे ही होऊ शकत नाही. 87 एक आहे आणि 97 एक आहे. तर बघा बालमित्रांनो, या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 ते यामध्ये 87 ही संख्या नाही. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे पर्याय क्रमांक 4. एकूण 7 संख्या आहेत, एकच स्थानी 7 असलेल्या. तर बघा, कोणत्याही दोन मूळ संख्याचा गुणाकार निश्चितपणे कोणती संख्या असते. तर बघा बालमित्रांनो, या ठिकाणी कोणत्याही दोन मूळ संख्यांचा गुणाकार, समजा उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर 5 आणि 11 ही मूळ संख्या आहे. तर इथं ह्यांचा जर आपण किंवा 7 गुणिला 11 करून बघा, 11 7 77, 77 ही संयुक्त संख्या म्हणजे 11 5 55. तर या ठिकाणी बघा बालमित्रांनो, कोणत्याही दोन मूळ संख्यांचा गुणाकार म्हणजे ह्याचे अवयव पडतात, म्हणून आपल्याला ही संख्या जी आहे ती मूळ म्हणता येणार नाही आणि सम ही संख्या म्हणता येणार नाही. म्हणजे कोणत्याही दोन मूळ संख्याचा गुणाकार निश्चितपणे संयुक्त संख्या ही असते. ज्या संख्येचे अवयव पडतात त्याला संयुक्त संख्या असं म्हणतात. तर बालमित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघा. आपण या व्हिडिओमध्ये 5च प्रश्न बघणार आहोत. 40 पूर्वी क्रमाने येणारी चौथी मूळ संख्या कोणती? आता 40 पूर्वी म्हणजे आपल्याला 31 ते 41 यामधल्या संख्या बघायच्या आहेत. 31 32 33 बघा या ठिकाणी 34 35 36 37 38 39 आणि 40. का तर आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे, 40 पूर्वी येणारी मूळ संख्या कोणती आणि ती ही चौथी संख्या. तर बघा, ही या ठिकाणी ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 37 ही मूळ संख्या आहे. 7 5 35 होऊ शकत नाही. 33 ही मूळ संख्या आहे आणि 31 ही मूळ संख्या आहे. तर बघा, चौथी संख्या विचारली आपल्याला, 1 2 3 आणि 4. तर बालमित्रांनो, तर आपली ही चौथी मूळ संख्या आहे 31. तर या ठिकाणी आपल्याला बघा चौथी मूळ संख्या आहे 31. तर समजलं का बालमित्रांनो? यानंतरचा पुढील व्हिडिओ आपण पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळून जातील. भेटूया परत पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.